हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या अनेक दुचाकी वाहनांमध्ये i3s प्रणाली वापरली आहे आणि आज आपण ही i3s प्रणाली नेमकी काय आहे ते सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत। i3s म्हणजे आयडल स्टॉप स्टार्ट सिस्टम। याचा अर्थ होतो गाडी निष्क्रिय असताना म्हणजे इंजिन सुरू असताना व गाडी थांबलेली असताना कार्यान्वित होणारी बंद चालू प्रणाली। 3S हे स्टॉप स्टार्ट सिस्टम या शब्दांमधील पहिल्या 3S अक्षरांना सूचित करते। i3s तंत्रज्ञान हे हिरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांच्या दुचाकी वाहनांचे मायलेज वाढवण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विकसित केले आहे। हे तंत्रज्ञान विशेषतः शहरी भागातील गर्दीच्या रस्त्यांवर उपयुक्त ठरते। जेव्हा तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर कुठेही थांबता आणि गाडी न्यूट्रल गिअरमध्ये असते म्हणजेच गाडी निष्क्रिय असते तेव्हा साधारण 3 ते 5 सेकंदानंतर i3s प्रणाली गाडीचे इंजिन आपोआप बंद करते आणि जेव्हा तुम्हाला पुढे जायचे असते तेव्हा तुम्हाला बाईकचा क्लच लिव्हर दाबावा लागतो किंवा स्कूटरचा थ्रॉटल फिरवावा लागतो। असे केल्याने इंजिन आपोआप आणि त्वरित सुरू होते। यासाठी तुम्हाला स्टार्ट बटन दाबण्याची किंवा किक मारण्याची गरज नसते। इंजिन केवळ 350 मिलीसेकंदाच्या आत सुरू होते। i3s प्रणालीमुळे ट्रॅफिकमध्ये किंवा इतर कुठेही गाडी थांबल्यावर इंजिन बंद झाल्यामुळे त्या काळात इंधनाचा वापर थांबतो, ज्यामुळे गाडीचे एकूण मायलेज वाढते आणि इंधनाची बचत होते। साधारण 8 ते 14% इंधनाची बचत होते, म्हणजे पैशांची थोडी बचत होण्यास मदत होते। तसेच इंजिन बंद झाल्यामुळे अनावश्यक वायू बाहेर पडत नाही, परिणामी वायू प्रदूषण कमी होते, जे पर्यावरणासाठी चांगले आहे। या प्रणालीमुळे इंजिनचे थोडे आयुष्य देखील वाढते, कारण इंजिनची झीज कमी होते। तसेच सिग्नलवर इंजिन बंद झाल्यामुळे गाडीला थोडी विश्रांती मिळते व ध्वनी प्रदूषण देखील थोडे कमी होते। मुख्यतः गाडीची गती, इंजिनचा लोड, थ्रॉटलची स्थिती, क्लचची स्थिती, गिअरची स्थिती व बॅटरीचे चार्जिंग यावरून ही प्रणाली आपोआप कार्यान्वित होते। ही प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी बॅटरीमध्ये पुरेसे चार्जिंग असणे आवश्यक असते। i3s प्रणाली बंद किंवा चालू करण्यासाठी एक स्विच देखील दिलेला असतो, जेणेकरून चालकाला ही सुविधा नको असल्यास ती बंद करता येते। ही प्रणाली चालू आहे ते समजण्यासाठी विशिष्ट लाईट देखील चालू होते। i3s प्रणालीमध्ये बाईक न्यूट्रल गिअरमध्ये असेल तरच इंजिन बंद होते, इतर गिअरमध्ये इंजिन बंद होत नाही। हिरो मोटोकॉर्पच्या अनेक दुचाकी वाहनांमध्ये i3s प्रणाली वापरण्यात आली आहे, जसे स्प्लेंडर प्लस, सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो, HF डिलक्स, ग्लॅमर, ड्युएट स्कूटर, मेस्ट्रो एज स्कूटर, डेस्टिनी स्कूटर इत्यादी। हिरो मोटोकॉर्पच्या काही दुचाकी वाहनांमध्ये i3s सोबतच एक्सेन्स 5 हे तंत्रज्ञान देखील वापरले जाते। हे एक इंटेलिजंट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान आहे। या प्रणालीमध्ये अनेक सेन्सर वापरले जातात, ज्याद्वारे विविध माहितीचे विश्लेषण करून ही प्रणाली त्वरित ठरवते की इंजिनला अचूक प्रमाणात आणि अचूक वेळी किती इंधन पुरवायचे आहे। एक्सेन्स 5 प्रणालीमुळे इंधनाची बचत होते, गाडीचा पिकअप सुधारतो, थंड हवामानातही गाडी पटकन सुरू होते आणि प्रदूषण कमी होते। i3s तंत्रज्ञान प्रथम 2014 मध्ये हिरो स्प्लेंडर iSmart या बाईकमध्ये वापरले गेले। इतरही वाहन कंपन्या त्यांच्या दुचाकी वाहनांमध्ये i3s सारख्या स्टॉप स्टार्ट प्रणाली वापरतात, पण त्यांच्या प्रणालीची नावं वेगळी आहेत, जसे TVS इंटेलिगो प्रणाली तसेच होंडाची ISS प्रणाली। ISS म्हणजे आयडलिंग स्टॉप सिस्टम। अनेक चारचाकी वाहनांमध्ये सुद्धा स्टॉप स्टार्ट प्रणालीचा वापर केला जातो। 1960च्या दशकात स्टॉप स्टार्ट प्रणालीचा विकास सुरू झाला आणि प्रथम ही प्रणाली 1974 मध्ये टोयोटा क्राउन या कारमध्ये वापरण्यात आली। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।